पुण्यात अल्पवयीन मुलाने दारूच्या अवस्थेत वेगाने कार चालवून चिरडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मे महिन्यात घडली। त्याचे पडसाद अद्याप उमटत आहेत। तोच अशातच घटनेची पुनरावृत्ती मुंबईतील वरळीत झाली। शिवसेना नेत्याच्या मुलाने म्हणजे मिहिर शहाने BMW कारने दुचाकीला धडक दिली आणि महिलेचा मृत्यू झाला। या अपघातानंतर फरार असलेला आरोपी मिहिर शहाला आता पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्यासोबतच या संपूर्ण कटात तब्बल 12 जण सहभागी असल्याचं आता समोर आलंय। या प्रकरणात ट्विस्ट असं आहे की पुणे पोर्श अपघात प्रकरणात ज्या पद्धतीने संपूर्ण कुटुंबाचा सहभाग असल्याचं उघड झालं होतं, त्याचप्रमाणे वरळी हिट अँड रन प्रकरणातही संपूर्ण कुटुंब सहभागी असल्याची माहिती आता उघड झाली आहे। या 12 जणांमध्ये मिहिर शहा याची आई आणि बहिणीचा देखील समावेश आहे। नेमका कशा पद्धतीने मिहिरचं कुटुंबीय या प्रकरणात सामील झालं, जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण बघताय मुंबई तक। या अपघात प्रकरणी मुख्य आरोपी फरार झाल्यावर पोलिसांनी त्याचे वडील राजेश शहा आणि ड्रायव्हरला अटक केली। अपघातानंतर पळून जा, अपघाताचं खापर ड्रायव्हरवर फोडू असं राजेश शहा यांनी आपल्या मुलाला म्हणजेच मिहिरला सांगितलं होतं। त्यामुळे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। पण आता संपूर्ण शहा कुटुंबच दोषी ठरले। वडिलांनी पळून जाण्याच्या सूचना दिल्यानंतर मिहिरने गोरेगाव परिसरात राहणाऱ्या त्याच्या गर्लफ्रेंडचं घर गाठलं। मात्र तिथं जाण्यापूर्वी त्याने तिला 30 पेक्षा जास्त वेळा फोन केले। त्यामुळे पोलिसांना त्याचं तिथपर्यंतचं लोकेशन काढणं सोपं गेलं। अखेर गर्लफ्रेंडचं मिहिरने घर गाठलं आणि त्याने तिला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला। त्यानंतर तो तिथेच 2 तास झोपी गेला। घडलेली सगळी घटना कळल्यानंतर गर्लफ्रेंडने मिहिरच्या घरी फोन करून तो आपल्या घरी आल्याचं सांगितलं। ते कळताच मिहिरच्या बहिणीनं मैत्रिणीचं घर गाठलं। त्यानंतर बहीण त्याला घेऊन बोरिवलीतल्या घरी गेली आणि अवघ्या काही वेळातच घराला कुलूप लावून आरोपी मिहिर आई आणि बहिणीसह पळून गेल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। त्यामुळे पोलीस या प्रकरणी मिहिरची आई व बहिणीलाही अटक करणार होते। दरम्यान हा तपास सुरू असतानाच मिहिरचा मोबाईलही कांदिवली बोरिवली दरम्यान बंद केल्याचं समोर आलं। तेच त्याचं शेवटचं लोकेशन होतं। या प्रकरणी वरळी पोलिसांनी मिहिरच्या मैत्रिणीचाही जबाब नोंदवलाय। मात्र या सगळ्यात राजेश शहा यांनी हा प्लॅन नेमका कसा आखला हे जाणून घेणं फार इंटरेस्टिंग आहे। रविवारी पहाटे वरळीच्या एट्रिया मॉलजवळ हा अपघात झाला। त्यानंतर मिहिरने वडिलांना फोन करून अपघाताची माहिती दिली। तेव्हा त्यांनी त्याला आधी ड्रायव्हिंग सीटवरून उठून शेजारच्या सीटवर बसायला सांगितलं। या अपघाताचा आरोप ड्रायव्हरच्या डोक्यावर टाकण्याचाही त्यांचा प्लॅन होता। त्याचप्रमाणे त्यांनी मुलाला सल्ला दिला। ज्या BMWने हा अपघात झाला तीच मुख्य पुरावा असल्याने ती गाडीच नष्ट करण्याची योजना ही राजेश शहा यांनी आखली होती। तसं केल्यास मिहिर शहाच्या विरोधात कोणताही तांत्रिक पुरावा सापडला नसता। पहाटे झालेल्या अपघातानंतर आरोपी मिहिरने घटनास्थळावरून पळ काढला। तो पुढे जाणार तोच त्याची गाडी वांद्रे कलानगर दरम्यान बंद पडली। त्यामुळे त्याने ती गाडी तिथेच सोडून पळ काढला। या घटनेची माहिती मिहिरने वडिलांना दिली। त्यानंतर राजेश शहा कलानगरमध्ये गाडी बंद पडलेल्या ठिकाणी पोहोचले। त्यावेळी राजेश शहा यांनी गाडीवरील पक्षाचे चिन्ह व नंबर प्लेट काढून बदलण्याचा प्रयत्नही केला। एवढंच नव्हे तर ती गाडी टो करण्यासाठी टोईंग व्हॅनलाही बोलवण्यात आलं। या अपघातात गाडी हाच मुख्य पुरावा असल्यानं ती गाडी अज्ञात स्थळी लपवण्याचा आरोपींचा डाव असल्याचा संशय पोलिसांना आला। त्यांनी गाडीचं ठिकाण गाठलं आणि पोलीस तिथे आल्यानं राजेश यांचा प्लॅन फसला। या प्रकरणात 12 जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून मिहिर शहाला पळून जाण्यासाठी मदत केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। हे प्रकरण आणखी कसं उलगडत जाईल हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। मात्र तुम्हाला काय वाटतं, या प्रकरणातील मुख्य आरोपीला कठोर शिक्षा होईल का? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।